पर्यंत पडलेल्या उमेदवारांना कशा प्रकारे वागलं पाहिजे ते वागायचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. पराभव झाला म्हणून वाईट वाटून घेतलं नाही. प्रत्येकाला असं वाटत होतं पराभव होऊ नये, पण ठीक आहे ना, कोणाचा तरी पराभव होतोय, कोणाचा तरी विजय होतो. म्हणून साधुबा स्वामींचं एक वाक्य आहे, जब घनघोर अंधार छा जाता है तो समझ लेना की सुबह नजदीक है. काळा कुठला अंधार असतो, अवचेची रात्र असते, पुढे काही दिसत नाही, टू बी ऑर नॉट टू बी अशी परिस्थिती असते, सर्व संपले असं वाटतं. त्यावेळेस आपण सर्वांनी थोडी कळ काढायची असते. आवश्यच्या रात्रीनंतर पुन्हा पहाट होणार असते, तांबडं फुटणार असतं, उजाडणार असतो आणि त्यानंतर पुन्हा दिवस माध्यमेला येणार असतो. पण लक्षात ठेवा, आयुष्यातला दिवस ज्यावेळेस माध्यमेला येणार असतो ना, त्यावेळेस पाय जमिनीवर ठेवलं पाहिजे, कारण माध्यमेचा सूर्य पुन्हा अस्ताला जाणार असतो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याला हेच होत असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित एक पाऊल आपलं पाठीमागं असेल, परंतु पुढच्याच करणाऱ्या विधानसभेला पाचचं पाऊल त्या ठिकाणी पुढे गेलेलं असेल. फारसं वाईट वाटून घ्यायची त्या ठिकाणी गरज नाही. औषधी रात्र होते, थोडं तांबडे फुटायला लागले ना, थोडं किरकिर व्हायला लागले. बजेट मांडलं दादांनी, तुमच्या माझ्या दादांनी बजेट मांडलं, वेलफेअर बजेट, ज्याला आपण कल्याणकारी अर्थसंकल्प म्हणतो. अनेक लोकांनी आतापर्यंत अर्थसंकल्प मांडले, पण महिलांसाठी त्या ठिकाणी 3,000 रुपये दर महिन्याला द्यायचा असेल, दुधाला 5 रुपये अनुदान त्या ठिकाणी द्यायचं असेल, पीक परीक्षाची योजना त्या ठिकाणी असेल, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत त्या ठिकाणी बिल माफ करण्याचा प्रश्न असेल, युवकांना त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटसाठी स्कॉलरशिप त्या ठिकाणी देण्याचा विषय असेल, 3 सिलेंडर मोफत देण्याच्या संदर्भातला विषय असेल, हे सगळे विषय एकाच बजेटमध्ये. काही लोक एका बजेटमध्ये काही लोकांसाठी चांगल्या योजना करतात, पण आपले दादा अशा प्रकारचे नेते आहेत, एकाच बजेटमध्ये सर्वांच्या कल्याणासाठी बजेटमध्ये अशा प्रकारचं कल्याणाची तरतूद करणारे आणि सर्वांसाठी जे पाहिजे ते देण्याचं काम करणारे कल्पवृक्षासारखे अजित दादा आहेत. आणि म्हणून दार किलकिलं झालंय, लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. हे बजेट मांडलंय, चांगला अर्थसंकल्प मांडलाय, पण हा अर्थसंकल्प लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम पुन्हा एकदा कुणाला करावं लागेल, तर सामान्य कार्यकर्त्याला, तळागाळातल्या कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला, पदाधिकाऱ्याला जाऊन वाजवून सांगावं लागेल, दादांनी हे तुमच्यासाठी केलं. आज आपण पाहतोय मीडिया सांगते, सगळे मीडिया, त्याच्यामध्ये मेनस्ट्रीम मीडिया असेल, युट्यूबची मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सर्व मीडिया त्या ठिकाणी सांगते. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वात उत्तम पद्धतीनं, अत्यंत नियोजनपूर्वक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणता पक्ष सर्वात जास्त रात्रंदिवस कष्ट करतोय, तर आपल्या दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करतोय. सर्वात आधी त्या ठिकाणी नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. होऊ शकतं, इरादे अगर नेक हो तो सपने भी साकार हो जाते, अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान हो जाते. आपल्या मनात इच्छा पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग, हे झालं ते झालं ते झालं, कारण सगळे सांगतात. कारण न सांगता या सगळ्यावरती मात करत करत पुढे जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. मला असं वाटतं, मला एक वाक्य फार चांगला आठवतं. वहिनी, मी ज्यावेळेस 2009ला विधानसभेला पराभव झाला, बरेच लोक रडत आले, कार्यकर्ते रडत होते, महिला मुली रडत होत्या. मी त्यावेळेस सर्वांना सांगितलं, येही दिवस जातील. आणि ज्यावेळेस दादांनी मला पुन्हा बँकेचे चेअरमन केलं, खुर्चीवरती बसलो, मला बरेच जण त्या ठिकाणी बुके घेऊन आले, त्यावेळेस त्यांनाही बजावलं, येही दिवस जातील. कोणतेही दिवस त्या ठिकाणी राहत नाही. चांगले आणि वाईट म्हणजे पाय जमिनीवर राहतात. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, सामान्य माणसासाठी काम करत असताना आपण त्या ठिकाणी पदावरती असो नसं पदही घालत असतात. काही दिवसानंतर ते जातात. परंतु या सगळ्या प्रकारे आज आपल्याला नेता मिळालाय, दादा पाटण. आजपर्यंत राजकारण त्या ठिकाणी चालत होतं, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्याचं काम त्यावेळेस कुणीच करत नव्हतं. दादा राजकारणामध्ये आले, राजकारण आल्यामुळे खरं बोलायला लागले, सत्य बोलायला लागले, स्पष्ट बोलायला लागले, लवकर उठायला लागले, रिझल्ट द्यायला लागले आणि खरं बोलतात, स्पष्ट बोलतात, परकट बोलतात. म्हणून त्रास झाला. रोवलेल्या वाट्यापेक्षा वेगळी वाट त्या ठिकाणी निवडली, ती पायवाट होती. त्या पायवाटेवरती खास खळगे होते, दगडगोटे होते, भिंच होते, त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले, त्रास झाला. हे सगळे त्रास सहन करत करत ते चालत राहिले आणि तीच वाट आता वहिवाट झाली, तो राम त्या ठिकाणी हमरस्ता झाला. हे होऊ शकतं. आणि म्हणून मला एक परवाही म्हटलं त्या ठिकाणी, आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला संकट आलं आणि सर्वात मोठं संकट त्या ठिकाणी असेल, ते पुण्यातही संकट संपणार नाही. आता काहीच करावं असा प्रश्न वामन त्याच्या वेळेस निर्माण होतो. त्यावेळेस महाराष्ट्रात अतिशय अवघड संकट, आता काय करावं सुचत नाही. म्हणजे त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कोण आठवतो? दादा.
संकट जेवढं मोठं तेवढं संकट सोडवण्यासाठी चव्हाण साहेब एकच नाव अजित दादा. मग आपल्यावरती संकट आल्यानंतर सगळेजण आपण दादांच्याकडे जातो. दादाही माणूस आहे, त्यांनाही वेदना आहे, त्यांनाही अडचणी आहे, त्यांनाही दुःख आहे, त्यांनाही संकट आहे, त्यांनाही मान आहे, त्यांनाही अपमान आहे. मग त्यांच्यावरती संकट आल्यानंतर दादांनी जायचं कुठं? आपल्या संकटाला रात्रीचा दिवस करून दादा त्या ठिकाणी ठामपणानं उभे राहत असतील. दादावरती संकट आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. दादा तुम्ही संकटात आहे, त्या संकटातून बाहेर निघेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणानं उभे राहतो. दादा बिचारा कोणालाच काय सांगत नाही. मी तर पाहिलं एवढ्या अडचणी, एवढं दुःख, काहीच कुणाला सांगत नाही. कुणी जरी आलं, एवढ्या सगळ्या घटनांमध्ये घडल्या तरी कुणी सकाळी काम घेऊन गेलं तर दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेतच, त्याचं काम त्या ठिकाणी करतात. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं दादाने हे शेअर केलं पाहिजे कुणाशी तरी. पण दादा शेअर करते, एकट्याच खांद्यावरती सगळ्या प्रकारची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतात. आमच्यासारखे कार्यकर्ते जिथं जिथं काम करतात तिथं आमच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलंय. म्हणून आपण सगळेजण टाळ्या वाजून दादांनी जे बजेट मांडलंय, आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये जे पैसे टाकले त्या सगळ्या पैसे सगळ्या गोरगरिबांसाठी दिले. त्यासाठी त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यासाठी ठामपणाने उभं राहिलं पाहिजे. अर्थसंकल्प आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला त्या ठिकाणी करायची. आज आपण $3.81 ट्रिलियन पर्यंत जाऊन पोहोचलोय. जगातली 5 नंबरची इकॉनॉमी आहे. दादा त्या ठिकाणी सांगतात $1 ट्रिलियन पर्यंत आमची इकॉनॉमी न्यायची. $1,00,000 कोटी म्हणजे $1 ट्रिलियन तिथपर्यंत इकॉनॉमी न्यायची असेल. पण दादांनी सांगितलं जरी एवढी मोठी इकॉनॉमी करायची असेल, एवढा मोठा रेव्हेन्यू जमा होत असेल, फक्त आपल्या सरकारची तिजोरी भरणं म्हणजे विकास नाही. हे तिजोरी मोठ्या प्रमाणावरती भरली, तिजोरीमध्ये चांगला रेव्हेन्यू त्या ठिकाणी गोळा झाला, तरी हा सर्व रेव्हेन्यू गोळा झाला तरी सुद्धा हा सगळा रेव्हेन्यू जे काही मोठ्या प्रमाणावरती पैसे येतात, आलेल्या पैशातून गोरगरिबांच्या जीवनाचं कल्याण होणार नसेल, त्या झोपडीमध्ये दिवा पेटणार नसेल, त्यांची त्या ठिकाणी भूक भागणार नसेल, सन्मानानं ताटमानानं त्या ठिकाणी उभं राहता येणार नसेल, तर बजेटमध्ये किती पैसे आलं तरी त्याचा उपयोग काय? त्यामुळे आलेला पैसा लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे, सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे, तो ताटमानेने उभा राहिला पाहिजे आणि समाजामध्ये त्याची कॉलर ताट झाली पाहिजे. म्हणून सामान्य माणसासाठी काम करतात, दादा करतात. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेचा विचार करा. कधी कधी दादांनी कधीतरी, मी असंच कधी कधी विचार करतो, दादांनी जर ठरवलं बरं ठीक आहे आता कंटाळलो, मला राजकारण करायचं नाही, दादांना जर राजकारणातून वजा केले तर आमच्या अडचणीमध्ये संकटामध्ये आपल्या पाठीशी उभा राहणार कोण आहे तोपर्यंत महत्व कळत नाही. पण कल्पना करा, नाही दादा कुणाकडे जाणार, कुणाला अडचणी सांगणार, कुणाला वेदना सांगणार. म्हणून माणसाचं महत्व कधी कधी आधी त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतील. बहिणी बोलता बोलता मी जास्त त्या ठिकाणी बोलेल, परंतु मी एवढं सांगतो, तुम्ही आलात राज्यसभेचा खासदार म्हणून पुरंदरला, तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलात. आपण सगळ्यांनी तुमचा पुरंदरच्या जनतेच्या वतीनं तुमचा त्या ठिकाणी सत्कार केलाय. परंतु आता काय झालंय की पूर्वी दादांच्याकडे जाताना कधी कधी आम्हाला टेन्शन असायचं, आता जरा थोडं कमी वाटतं. परंतु आता दादांच्याकडे जात असताना टेन्शन त्या ठिकाणी असायचं. आता आपल्याला एक फायद्याची गोष्ट काय झाली, दादांच्याकडे जायचं असेल, अडचणीचं काम सांगायचं असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याला मधली व्यक्ती आता आहे वहिनी आहे. वहिनी सतत असतात, ते काही रागवत नाही, चिडत नाही, टेन्शन आपल्याला देत नाही. म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतर स्मित असते त्या ठिकाणी करतात, बरं वाटतं. त्यामुळे दादांच्याकडे जाणारा रस्ता आता वहिनींच्या थ्रू त्या ठिकाणी जाईल आणि आपल्या सगळ्यांसाठी घरातल्या वहिनी, हक्काच्या वहिनी आपल्या त्या ठिकाणी मिळाले आणि दादा महाराष्ट्रात सगळं काम त्या ठिकाणी करतील. पण देशातला आता परवाच विजय घोणे म्हणून आमचा एक जेजुरीचा कार्यकर्ता होता, त्याला एक पत्र पाहिजे होतं रेल्वेचं, तो तिथं जाऊन बसला, आत्ताच पत्र पाहिजे. आले का नाही फोन असली तर वहिनींनी त्या ठिकाणी रात्री 11, 11:30 वाजता इंग्लिश मधलं त्या ठिकाणी असणारं पत्र रेल्वे मंत्रालयात द्यायला येत होतं. मुसळे साहेब या ठिकाणी बसले. त्या दिवशी 11:30 वाजता आम्ही मिटिंग घेत होतो नायगावमध्ये. आता मला आत्ताच पत्र पाहिजे, आत्ताच पत्र पाहिजे, तिथं ना त्याचा हक्क आहे, आपलेपण आहे. म्हणून आता बहिणी बरंच झालं होतं, एवढं 2-3 मिनिटात पुरंदरमध्ये काय केलं पाहिजे तेवढं सांगतो. मी लगेच या ठिकाणी थांबतो. खरं तर दादांनी त्या ठिकाणी आले. पुरंदरमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो गुंतवणुकीचा प्रश्न. सगळेच पक्ष गुंतवणुकीबद्दल त्या ठिकाणी सातत्याने बोलत असतात, पण वहिनी तुम्ही त्या ठिकाणी दादांना सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी आता 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टीचा वापर त्या ठिकाणी भाषणामध्ये झाला, पण महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना दादा अर्थमंत्री म्हणून काम करतात. त्यांच्याकडे त्या ठिकाणी तिजोरीची चावी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी
उपमुख्यमंत्री काम करतात, त्यांचंही काम उत्तम आहे, एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी काम करतायत. पण आपला हक्काचा माणूस म्हणून दादांच्या महायुतीमध्ये इथलं काय होईल, ते काय होईल, ते होईल. परंतु आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरचं त्या ठिकाणी तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं, अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो. तर हे सर्व करत असताना महायुतीचे जे नेते मंडळी आहेत, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, ते सुद्धा आमचे बांधव आहेत. ते सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय. लोकसभेला ते सगळे आमच्या बरोबर त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये जो काही निर्णय त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून होईल त्याचा आम्ही स्वीकार करू. पण हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी सांगतो, कशी तरी जागा तेवढी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओढून घ्या. अर्थात गरज आहे, अर्थात त्याच्या पलीकडं जरी त्या ठिकाणी महायुती सरकारने काही ठरवलं तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी राहणार. दादा जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य असणार. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. 2009ला तिकीट मिळालं, 14ला नाही मिळालं, 19 नाही मिळालं. असं काय मिळालं तर काय घडावं, काय मिळावं, माझ्या आयुष्यामध्ये मी तशा प्रकारची कल्पना केलीच नव्हती. कारण मी स्वतः प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही. आयुष्यात प्रोडक्टचा विचार केला नाही. मी प्रोसेसवर भर देतो, प्रक्रियेवरती भर देतो, प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही. राजकारणामध्ये काम करता करता मला हे मिळावं, ते मिळावं, मी अतिशय प्रांजळपणे सांगतो, मला हे मिळावं, ते मिळावं अशा प्रकारचा विचार मी आयुष्यात कधी केला नाही आणि उद्याही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी करणार नाही. आता जरी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तरी मला जाणार थांबलंच पाहिजे. वहिनींनी सांगितलं थांबायचं, काम आपलं त्या ठिकाणी चालू करायचं. त्यामुळे पद मिळाल्यानंतरच उंची वाढते असं नाही. काही माणसं समाजामध्ये काम करतात, इतक्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कधी त्यांना समाजकार्य करत असताना कधीच पद मिळत नाही. आमच्यासारख्या काही लोकांना तरी पदे मिळतात, पण कितीतरी कार्यकर्ते असे असतात आयुष्यात त्यांना गंधही लागत नाही. पण त्यांचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीवरती, त्यांनी केलेल्या कष्टावरती हे सगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी पुढे जात असतं. म्हणून तळातला माणूस काय, त्याची वेदना काय, त्याची अडचण काय, त्याचं संकट काय, त्याचा प्रॉब्लेम काय, त्याचे इश्यू काय, तो आनंदात आहे का, याचा आपण रात्रंदिवस विचार केला तर लोक आपला विचार करतात. पण लोकांचा विचार न करता लोकांनी आपला विचार करावा असं आपण सांगितलं तर लोक विचार करायला मोकळे नाही. त्याच्या सुखदुःखाला, त्यांना अडचणीला, दैनंदिन समस्येमध्ये आपण गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांना आपल्याकडे अडचण आणली, आपण तुझं काय सांगतो, माझ्यासमोर एवढी अडचणी आहेत, तुमच्याकडे कधीच येणार नाही. आपल्या अडचणी खिशात ठेवा, मनात ठेवा, अंतःकरणात ठेवा, तर त्याच्या अडचणीसाठी सकारात्मक त्या ठिकाणी पुढे जा. म्हणून वहिनी, गुंजवणीचं पाणी या ठिकाणी आणण्यासाठी दादांना तुम्ही हळूच कानात सांगा की पुरंदरला त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आलं पाहिजे. हे त्या ठिकाणी मागणी आहे. एअरपोर्टचं काम त्या ठिकाणी मागणी लागलं पाहिजे. आणि दिव्याला आयटी पार्क व्हावं. दादांना आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत मागितलं, दिव्याला सुद्धा आयटी पार्क त्या ठिकाणी झालं पाहिजे, हेही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. राष्ट्रीय बाजार दिव्याला झाला पाहिजे, हे सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि पुणे सासवड मेट्रोची मागणी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी आहे. कारण पुणे सासवड मेट्रो त्या ठिकाणी झाली पाहिजे. MIDC 5 स्टार त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि नीरा आणि जेजुरीच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी रिकाम्या जागा त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, इथं बऱ्याच आध्यात्मिक अशा प्रकारची तीर्थक्षेत्र आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं, कोडीतला मस्कोबा त्या ठिकाणी आहे, जेजुरीला खंडोबा आहे, भुलेश्वरला त्या ठिकाणी भुलेश्वरांना महादेव त्या ठिकाणी भुलेश्वरला आहे. अनेक ठिकाणी त्या पुरंदर किल्ल्यापासून, नारायणपूर पासून, केतकावळ्यापासून, वाल्ले असेल, महर्षी वाल्मिकी गुळूचा असेल, अनेक ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाचा अतिशय उत्तम संधी पुरंदर तालुक्यामध्ये आहे. ही सर्व तीर्थक्षेत्र एकमेकाला जोडली, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलं तर महाराष्ट्रातले लोक तीर्थाटन करण्यासाठी, कारण पुरंदर किल्ल्यासारखी वनौषधी कुठेच त्या ठिकाणी नाही. पंडित नेहरू आजारी होते त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब हेलिकॉप्टरनं पुरंदरला त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे धार्मिक पर्यटन असेल, त्या ठिकाणी एज्युकेशनल हब होऊ शकतं. धरणं या ठिकाणी आहेत, डोंगर या ठिकाणी आहेत, त्या डोंगरावरती चांगल्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या तर तोही प्रश्न त्या ठिकाणी मिटेल. असे बरेचसे गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण आलात, सर्व पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि ज्या काही आम्ही योजना त्या ठिकाणी आपल्याला मांडले त्या सर्व योजना आपण दादांच्या कानावरती घालाव्यात आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विकासासाठी सारेपाट आपण उभा करावा, एवढीच विनंती करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमतात, त्याबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी
दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी गावोगाव जाऊन पक्ष बांधा, घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवा, एवढीच विनंती मी त्या ठिकाणी आपण सर्वांना करतो.